नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण परतीचा आपला प्रवास चालू होईल. तर आपण डायरेक्ट परत अक्कलकोट टू पुणे डायरेक्ट जाणार आहे. तर चेकआउट वगैरे केलं आहे नाही का, रूममधून आलो आहे बाहेर. आता लास्ट वेळा एकदा जाताना दर्शन घेऊ, गर्दी असेल तर बाहेरून घेऊ, चालतं घेतलं आपण दर्शन आणि निघू परत नाही का. तसं आज बघू, प्रयत्न करू काय हायवेला म्हणजे जाताना काय दाखवायचं, कारण की हायवेला तेवढं काही नाही. तर आज बघू जाता. चला मिळू परत गाडीवर नाही काय, चालू करताना रस्त्यावर भेटू, मिळूया परत आपण. तर थांबलो आहे हायवेला. हायवे अक्कलकोटचा रोड आहे. रस्ता बघा, अक्कलकोट, पंढरपूर, सोलापूर. एक मिनिट तुम्हाला रस्ते दाखवतो. रस्ते बघा, रस्ते एक नंबर केलेले. ते बघा, पुणे 290, सोलापूर 38. हायवे चांगले आहेत, पण CNG पंप नाही केलेले. हे बघा सगळे आतमध्ये CNG. आता CNG एकच राहील. तर भाऊ कुठे भेटते, सोलापूरला पण नाही भेटणार इथं जवळपास, कारण की CNGचा लय प्रॉब्लेम आहे. बाकी सगळे रोड बीड बनलेत, पण CNG अवघड CNG भेटते. बघू पुढे भेटते का. आता इथं पेट्रोलचे तर टाके फुल केलेले. हायवे तर चांगले आहेत. जी भेटली बाबा अक्कलकोट स्टार्टिंगला लोले बघ किती राहिली, सगळी संपली होती. असं वाटलं त्या यायला CNG संपली, पण असं वाटतं मला ताण लागले म्हणून. याला अवघड बाबा CNGचं. आता काय नाही, हायवेला तर डायरेक्ट इंदापूरलाच भेटल. तर फुल करून टाकतो इथेच टाकी. बरं आहे बाबा, CNG संपली बोलू नको. येतो चला परत तो CNG, नंतर भेटू. इथे बघू नंबर तर आहे CNGला भरपूर. आणि अक्कलकोट म्हणजे जेव्हा एंट्री करतो ना अक्कलकोटला सोलापूर साईडने, तिथेच CNG पंप. काल इथं नव्हती CNG म्हणून प्रॉब्लेम झाला. काल म्हणले संपला नाही, त्याला प्रॉब्लेम असतो CNGचा. कारण की CNG यांच्या लवकर संपतात आणि यांच्या काहीतरी नंबर लावलेले असतात नाही का, की यांचं म्हणजे ग्रुप असतो या रिक्षावाल्यांचा वगैरे. त्यांना बरोबर मेसेज जातो की CNG आलेली आहे नाही का भरायला. मला एक रिक्षावाल्याने सांगितलेलं. चला आला वाटतं आपला नंबर, भरून घेऊ आपण. नशीब देवाचे कोण भेटले तरी. आता बोला आता पेट्रोल ऑपरेट करायला लागला. लास्टच्या एंडिंगला आले, लास्टच्या एंडिंगला. आता बघू किती बसल मजबूत वाटतं, प्रेशर पण चांगला पाहिजे. आता आलो टेंबू आपल्या इथे. सोलापूर हायवे म्हणजे सोलापूर हायवेलाच आहे. सोलापूरच्या पुढं आलं म्हणजे टेंभुर्णीच्या आसपास आलं. टेंभुर्णी काहीतरी 40 का 50 किलोमीटर दाखवलं होतं. हायवे चांगला, तर पळवली चांगली गाडी. रिक्षा थोडी थांबवायला लागतं ना थोडंसं आधीमध्ये. त्यामुळे बॅग घेऊन जातो आतमध्ये. सकाळपासून लवकर निघालो, काही नाश्ता बिष्टा पण नाही केला. बघा ना, हायवेला पेट्रोल पंप आहे हवे तेवढे. CNGचं तर म्हणजे कदाचित भेटले तर भेटले म्हणजे आहेत, पण कधी म्हणजे पुण्या साईडला जायला भेटेल तुम्हाला, पण सोलापूर साईडला कसं संध्याकाळच्या वेळी भेटत नाही. पण हे बघा ना, जे आहे ना चार्जर इलेक्ट्रिक गाड्यांसाठी खूप मस्त. म्हणजे प्रत्येक हॉटेलच्या बाहेर ना काय यांनी हे केलेलं आहे चार्जर नाही का. म्हणजे जरी कस्टमर नाश्ता बिष्टा करायला आला तरी तो आपली गाडी चार्जिंग करू शकतो. चांगलं नाही का, म्हणजे बिझनेस पण चांगला आहे की नाश्ता करताना माणूस तिथंच थांबेल जिथं चार्जिंग असते. आणि भरपूर ठिकाणी आहे रोडला आहे ना, लय बघितलं मी की भरपूर चालू आहे चार्जिंगचे. हो नाश्ता काय करून देऊ. नाश्ता आला. काळा येतोय का? कसे मिसळ
आलो तर टेंभुर्णीच्या इथे टोल नाक्यापाशी. तिकडं पकडलं पोलिसांनी. हा टोल नाका आहे ना टेंभुर्णीचा. मला जाताना पण पकडलेला अक्कलकोटला, आणि आता येताना पण पोलिसांनी पकडलं. ते टी पीसाठी टी पी काढला आहे का बोलले, तर मी बोललो नाही काढला आहे. फाईन मारलं त्यांनी टी पीला पण. फाईन म्हणजे घेतले थोडेफार, आता काय सांगायचं, घेतले. चोरलं म्हणून येताना टी पी काढून या, आता फाईन भरायला लागेल. आता मी भरला आहे. मग तिथं थांबलो टोल नाक्याच्या पुढंच, मॅगी वगैरे करायला लावले. तर सी एन जी बघू इथं आहे टेंभुर्णीला सी एन जी, नाही तर मग इंदापूरला. घेतले थोडेफार पैसे, सोडले पोलिसांनी. भेटला बा टेंभुर्णीला पण आहे सी एन जी पंप, तर करून घेऊ फुल. हाय वा, म्हणजे सोलापूर रोडला हायवेला भेटतील तुम्हाला, फक्त अक्कलकोटला थोडा प्रॉब्लेम आहे. अक्कलकोटला कसं आहे एकच आहे, पण तिथं पण टायमिंगच्या नुसार आहे. संध्याकाळची भेटत नाही, दिवसा भेटत. कितीचा बसतो काय माहिती. 104 स्कॅनर आहे. हा हायवे टेंभुर्णीचा, त्या हायवेला लागूनच सी एन जी पंप आहे. बघा टेंभुर्णीचं बोर्ड आहे. म्हणजे पुढं हाय असते इथं पण सी एन जी हायवेला, काही टेन्शन नाही. बघा आमचं काय चालू आहे, मस्त पार्टी चालू आहे. काय खाते? मॅगी घेतली. तर मॅगीची तिथं तर खाल्लीच नाही, मला तिथून पुढं जाऊन खाऊ. हायवे चांगला आहे, आता निघू फटाफट. बघू अजून 2-3 टोल नाके आलो, टेन्शनच येतं राहू. पोलीसवाले थांबले की बघू, निघू आता. बिगवनच्या आसपास जोरात होते, तर स्ट्रेस यायला पूर्ण हातपाय मोकळं करतो. मागं बघा नदी, सगळं लाईटीचं प्लॅन्ट आहे वाटतं. सगळं वैतागाला हायवेला काही दाखवायलाच नव्हतं. नुसते जमिनी शेती वेगळं काही दाखवण्यासारखं नव्हतं ना. घाट आहे ना काय आहे, सरळ रस्ता आहे. आणि 3 टोल नाक्याला मला पैसे द्यावं लागत. तुम्हाला सांगतो मला टी पी खूप महत्त्वाचं आहे काढणं, नाही का. द्यावं लागलं मला, थोडं तरी द्यावं लागलं. काढलं असतं बरं आलं असतं. घेणार काल पण 300-350
300-350 किलोमीटर चालवली. आज पण 300-350 किलोमीटर चालवली. तर नदीच्या किनारी थांबावं. आता पुणे काहीतरी 125 आहे आणि आता बिग वन 15 किलोमीटर आहे. इथं काय झोपले सगळे टाकून झोपलेत. थांबतो जरा वेळ आणि जातो मग. थोडी गाडी पण थंडी होईल. गाडी बाबा जरा 50-50 किलोमीटर नाही तर असं 30-30 किलोमीटरला थांबावं लागतं, नाही तर गाडी बंद पडते. सिंगल प्लगची आहे ना. मी त्या काल अशीच 100 किलोमीटर वडली नॉनस्टॉप. इंदापूरला CNG भरताना बंद पडली, चालूच होत नव्हते. मग 10 मिनटं 10 नाही थांबवली जरा. थोडा गार झाल्यानंतर मग हे केले. मग आता थोडं हळूहळू काय प्रॉब्लेम नाही, थांबत जायचं. चला निघू आता. परत पुढं थोडंसं थांबू कुठं तरी. गाडी गरम होती. गाडीला काय झालं काय माहिती. आता निघतो बोललो आणि गाडी स्टार्टच व्हायला नाही लागली. कालसारखं झालं गाडीला. नदीच्या इथं खूप थांबवली, जरा पुढं थांबवली असते. पुढं जरा थांबावं, तिला पण थंड व्हायला. स्टार्टर मात्र स्टार्टरच घेत नाही. तर बघू अर्धा तास तरी 10-15 मिनटं नाही तर अर्धा तास थांबवतो. तर सगळं खोलून ठेवलेले. बघू आता खोलून ठेवलं, थांबवले आता 10-15 मिनटं. स्टार्टच घेत नाही. याला हायवेला आता मेकॅनिक तरी कुठे भेटेल. बघू आपण थांबून नाही तर मग करावं लागतं. राहायला हे रिक्षा का असं सिंगल प्लग आहे ना, लगेच गरम झाले की बंद पडते. असं कुठं नाही रिक्षा न्यायचे पडले ना असे काम. चालू आहे बिग वनला. CNG पंप नाही का बिग वनचा. 1 मिनटं. बिग वनपासून असा एक सर्व्हिस रोड जातो, मालवडी म्हणून नाव येतं आहे का तिथल्या एरियाचं काय. तिथून हा CNG पंप आहे बिग वनचे येते. गाडी तर आपली स्टार्ट झाली मला, होत नव्हती वेळ नाही का, कारण की सिंगल पिस्टन आहे तर याचा प्रॉब्लेम आहे नवीन गाड्यांचा. हे जे आहे ना किक मारून जरा किक मारली नंतर मग चालवलं, कारण की त्याविषयी आपली बंद पडलेली गाडी. पण ते काय 20 मिनटात चालू झाले, 20-15 मिनटात थांबून. पण आज चालूच होतं ते, अर्धा तास झालेला. मग ते बोललो एकदा किक मारून बघू. मग 2-3 वेळा मारली, नंतर मग स्टार्ट मारली तर झाली स्टार्ट. तुमच्यासोबत पण कधी झालं लॉंग रूटला गाडी गरम झाली तर 15-20 मिनटं काय करू नका, त्यांना शांत राहू द्या गाडीला. म्हणजे 30 मिनटं झालं ऑटोमॅटिक चालू होतं, नाही तर मग किक मारा स्टार्ट जर झालीच नाही तर चालू. ठीक आहे. आता ही लास्ट CNG आता डायरेक्ट पुण्यातच पोहोचेल. नंतर बघू मग CNGची गरज लागली. ठीक आहे. तर प्रेशर पण चांगला होतं. बिगोनच्या पुढे एक आहे सर्व्हिस रोडने यायचं, तिथं आहे आपला HP पेड CNG गाडी. पोचलो यवतला. यवतपाशी किती राहिले आता. पुणे म्हणजे घर राहिलं आहे 60-61 किलोमीटर राहिलं. तिथून मारला असता डायरेक्ट घरी. फॅमिली म्हणून थांबावं लागलं थोडं. चहा पिऊन जावं. हायवे सपासप होता, परत चालू नाही जायला. आता बसल्या पाहिजे. पाटणचा टोल नाका गेला जरा बरं वाटलं, कारण का तो लास्ट टोल नाका होता. नाही तर जायला त्याच्या अगोदरचं टोल टाकायला माझं टोल नाकाला माझे पैसे गेले TP-साठी. सांगाल मी एक याच्यामध्ये व्हिडिओ बनवून. पोलिसांनी पकडला तर TP इम्पॉर्टंट आहे, नाही पकडलं तर तुम्ही निघाले बघा. ठीक आहे. आता निघतो. त्याला पाटणच्या इथे ते ऊस घेऊन जात होते. ते बाजूला पाटण आणि यवतच्या मधल्या साईडला ना मोठी फॅक्टरी होती. ती साखरेतून होती का काय माहीत नाही. मला सांगा कोणी तरी नाही का मॅसेज करून. तर तिथं ती नक्की साखरेची जगह, कारण की ते ट्रॅक्टर वगैरे तिथंच चाललेलं, त्या रोडनेच जात होते. ती त्याचं काय माहीत नाही फॅक्टरी होती. आता जाऊ पुण्यामध्ये चांगला अटकणार आता ट्राफिक. आलो बाबा ट्राफिकमधून. लय ट्राफिक राहिलं पुण्यामध्ये. एवढे ट्राफिक. तुम्हाला यवतमधून 60 किलोमीटर 61 किलोमीटर दाखवत होतं. तिथून निघालो
तिथूनच 61 किलोमीटरला 2.5 किलोमीटर अडीच तास लागतो. तिथं पुढं आलो मांजरी हाडा एवढं ट्राफिक तिथूनच एवढं चालवायचं इंजन ते चालवतच येत नव्हतं. आता या सोलापूर हायवेला तर सिंगल हातवर पण चालवतो, मूठ फक्त फिरवत होते, मस्त चालवत होते हायवेला, काय टेन्शन नव्हतं. तिथं मूठ काय त्याला दोन्ही हातनी पण चालवतो ना. इथं टू व्हीलरवाला घुसतो, इथं घुसतोय एवढे ट्राफिक अवघड झालेलं. मग कसा तिथून पुणे स्टेशनला पण ट्राफिक आणि आपले रोड कसे हायवे दाखवतात आणि मध्येच खड्डे बिड्डे आढळून देतो, तिथं ट्राफिक. खरंच सोलापूरचे रोड आहे ना, खरंच बघण्यासारखे, लिटरली एवढं भारी आहेत ना, मस्त आहे. आणि तिथून कसा आलो 3 तास, म्हणजे 60 किलोमीटरला 3 तासावरच गेले असते. आणि तिकडं मी जेव्हा काल चाललेलो अक्कलकोटहून, म्हणजे आपलं पुण्यातून अक्कलकोट, तर मला 5.5 तास दाखवले. 5.5 ते 6 झालं, 6 तास दाखवलं. आणि ते पण मी म्हणजे 1-1 तास आराम करून गाडी बंद पडत होती, CNG भरण्यात टाईम, तरीसुद्धा म्हणजे एवढा टाईम दाखवत होता 6.5-7 तास, म्हणजे एवढं म्हणजे 310 किलोमीटरला. आणि 60 किलोमीटरसाठी त्या आहे 3 तास. एवढं हालत खराब झालं, म्हणजे काल 300, ते जर लागचे समजा 30-40 किलोमीटर फिरले, 550 किलोमीटरला एवढा पाय दुखला नाही, तेवढं 40-50 किलोमीटरला हालत खराब झाली. आता आलो आहे घरी, बसवलं त्यांना रिक्षामध्ये, हॉटेलमधून घेऊन जातो काहीतरी खायला. आता काय टाकायचं, पण माझं पण पाय दुखायला लागला बाबा एवढा किलोमीटरमध्ये. एवढे प्रॉब्लेम आले, गाडी 2 वेळा बंद पडली, CNGचा प्रॉब्लेम लास्टला बघितलं. म्हणजे 2 काठीवर सकाळी निघालेलो, एक काठीवर म्हणजे स्लोमध्ये आणले 40-30च्या स्पीडवर, म्हणजे एवढेच दिला. त्याच्यानंतर मग RT-वाल्याने 30 वेळा पकडला, तरीसुद्धा काय प्रॉब्लेम नाही झाला. शेवटी त्यांना निघालं तिथून, काय आता मोठा फाईन नाही बसला. म्हणजे एवढं सगळं हे करून पण आपलं सुखरूप आपलं आलो स्वामीच्या कृपा, काय टेन्शन नाही. आता जाऊ घरी, जेवू मध्ये येतो आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांना गुड नाईट. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.